मला माहिती आहे कोमलला मुलगाच होणार आहे. पोरगी होते नाही वा, तुम्हाला काय माहितीये? मला माहितीचा अंदाज मला समजतो. ते खाणं पिणं सगळं बदललं आणि तिचं तिला मुलगाच होणार आहे. काय होईल काय होईल मामीले? मुलगा. बघा मला अंदाज एक की मुलगी होईल आणि म्हणते मुलगा होईल. सांगा आता जे होईल ते होईल. दोन दोन एक काहीतरी होणारच आहे. चला तर नमस्कार. नमस्कार. आज तुझी मम्मी कुठे गेली? वरती. वरती. वरती आहे. काय करू राहिली वरती? काही नाही. काही नाही. चाल बरं. चला झालं वरती. आता तिला एक प्रश्न विचारायचा आपल्याला आज. वर काय करू राहिली? काही नाही. चला तर तुमची ताई वरती आलेली आहे. आता तुमच्या ताईला प्रश्न विचारू. मग काय चालू आहे? कपडे वगैरे झाले बा. हा मी म्हणलं कुठे गेली बाप्पा? मग खालीच पोरायला सोनं लावून मी. तो काय करू राहिला? पाणी पाणी खेळ चालू आहे. काय करसान बघा. हा हे पहा. आला ओ पाणी फेकलं तुमच्या अंगावरती. पा मांगा येऊन पाणी फेकलं. आता पडशील ना भोबे. शेवायला ते पहिले असतात. पा एवढं पाणी झालं की शेवावलं हे. धाबा आमचा आता आपलं कधी धुवून नाही चांगलं. इकडे तुला खेळवायला बघा. सटकशील ना बटा रे. पा बघा पाणी फेकते. पा एवढा इकडं कायचं माहिती. पडशील ना तू रे. पुढे व्हायचं. तर चाल आज तुला एक प्रश्न विचारायचा आहे मला. सांग बरं. तू मला सांग आता आपल्या ओम भैयाला काय होणार आहे नेमकं? पोरगा होणार आहे की पोरगी? सांग बरं. आज ते विचारणार आहे मी तुझे. मुलगाच होणार आहे. हा मुलगाच होणार तिला. तुला कसं काय वाटतं की मुलगाच होणार आहे? आता तिला ती सांगते तिला विचार आपण की ती म्हणते मला गोड जास्त खायला आवडतं आणि जास्त करून तिला भूक लागत नाही. आणि परीच्या बाबतीत तिची गमत पाहिली ती मी 2 महिन्यातून. म्हणजे याच्यावर तुला अनुभवलं काय? हा आता परीच्या बाबतीत तिला नुसतं खायलाच लागत होतं. नुसतं खायलाच मागत होती. असं मला हे हे काय? खायचं. मला तिथे पाणीपुरी एवढी आवडत जाते. मला काय सांगा. आणि तिनं आता तिला एवढा 7 महिन्यात चालू तिने अजून पाणीपुरी मागितली आणि तिने काय केलं माहिती तुम्हाला? काल रात्री मला 1:30 वाजता उठवलं खाऊ साठी पाणीपुरी खायला. पहा मग. आणि 7 महिने झाले तिने पाणीपुरी खायला नाही. हो आवडत का? नाही म्हणे मला. आणि रात्री कशी काय पाणीपुरी खा वाटली काय सांगा. तर मग गेलते का रात्री? त्याला करून दिली बाबानं. दोनले मग रात्री? रात्री वा वा बायकोला काळजी बाबा त्याला. काही हिरा म्हणत रात्री दोनले जर पाणीपुरी खाऊ घालते तो मानणं पडेल त्याला. बघा पप्पाची हे पहा बाप लेकाची गोष्ट चालली आहे. आणि सोनं लाडी बरोबर बसेल. घाबरायची काही गोष्ट नाहीये. दर्जावर आहे का बरोबर बसता येतं आणि जास्त काही खोल बी नाहीये आहे की नाही. तुम्ही त्या दिवशी तर बसले होते की कमेंट आलता की उद्रण सोनं खाली पडेल. खाली म्हणा काही खोल नाही आहे. काही जास्त खोल नाहीये. म्हणजे तिकडून घर आहे दुसऱ्याचं. येणं जाणं करता येतं. वरून लेकर तसेच करता येणं जाणं म्हणून. आणि मला सुद्धा असा अंदाज आहे की म्हणजे मला सुद्धा माझ्या मुलीचं झालं की तेव्हा पोरीच्या बाबतीत सुद्धा मला तसंच होत जाय. मला की जास्त खायला लागतच जाय. आणि तिन्ही मुलीच्या बाबतीत मला खायलाच लागतच जाय. म्हणजे मला भूक जास्त लागतच जाय. आणि मी जेवणच करत जाऊ. आणि काही बी गोड लागत जाय खायच्या बाबतीत काही बी. पण रुद्रच्या बाबतीत असं नव्हतं काही. तर रुद्रच्या बाबतीत फक्त मला गोड खा वाटतच जाय. दुसरं काहीच नाही. आणि मला मसाली भाजी सुद्धा आवडत नव्हती. मसाली भाजी नाही, वरण नाही, अजून शेंगदाणा लावून भाजी नाही. फक्त मला आपली मेथीचे पाणी कसं करतो आपण बाळातीन बाईल तसं. तिखट सुद्धा गोड लागत नव्हतं. तिखट बी खावत नव्हतं. नुसतं मी 2 मिरच्या टाकत जाऊ. मिरच्या टाकून भाजी करत जा. मेथीची म्हणा, पालकाची म्हणा, पोक्याची म्हणा. फक्त शेपूची नव्हते खात. आणि शेपूची मला अजून बी आवडत नाही. तिचा वास येतो. आणि सोनल काय विचार करायला काय सांगा बिचारी. काय विचार चालू आहे मग? चांगलं लागत नाही का? काय अंग थंड का रे? काय काय विचार आहे? मला काय विचार जा. अभ्यास कितीच करा ना. तर तुम्हाला कसं वाटलं? जसं तुम्हाला समजा माझ्या माहिती युट्यूब फॅमिलीमध्ये खूप अशा बायका आहे की त्यांना डिलिव्हरी व्हायला आहे. तर त्यांचा काय अंदाज आहे ते मला कमेंट करून सांगा. मला तर पुरी गॅरंटी आहे कोमलला मुलगाच होणार आहे. आणि आपल्या यंदा गणपती बाप्पाच येणार आहे आपल्या घरी. तर आणि साहजिक आहे एक गणपती बाप्पा आला की त्यांचा परिवार सुद्धा पुरा होऊन जाणार आहे आपल्या ओंभयाचा. आणि तिच्या समजा आता 2-3 मी गेले. तिचा अंदाज सुद्धा मी बघितला कोमलचा की तिला समजा झोपायला त्रास होतो. अजून
जेवण करायच्या तिला भाजी केली तर भाजीचा वास येतो, तरी ती करते म्हणा तिच्या मानानं. पण तरी ती एखाद्या भाजीने भाजीसुद्धा मसाली भाजी केली तरी आई मसाली भाजी करते. कोरडी भाजी असं तर ती करते, नाही तर मसाली भाजीसुद्धा आईच करते, कारण की तिला मसाली भाजीचा सुद्धा वास येतो. आणि मेन कारण म्हणजे तिला पोळी आवडत नाही, तिला ज्वारीची भाकरसुद्धा आवडते. आणि पोळी तिला जास्त पचत सुद्धा नाही, पण खाते म्हणा. आणि सहसा तिला भाकरच आवडते, तरी आई तिला भाकर करून देता. आणि आता तुम्हाला माहिती बिमार होती, आई तिला भाकरच दिली, ती भाकरच खाल्ली तिनं 6 महिना. आणि आता थोडी नॉर्मलसुद्धा आहे. तर आता दिवस जसे जवळ येले असं वाटतं पटपट दिवस गेले पाहिजे आणि बाबू लवकर सकर घरी आला पाहिजे. आता काही जास्त दिवस बी बाकी नाही आहे. आणि हा आपली अंशिका म्हणजेच कोमलची भाषी, तिलासुद्धा भरती करेल दवाखान्यामध्ये. आता तब्येत थोडी नॉर्मल आहे. आणि माझंसुद्धा तीसुद्धा माझा व्हिडिओ बघते, तिच्या मम्मीला सांगणं चालू आहे की तू लेकरावर जरा लक्ष दे, कारण तिची दोन्ही बाळ लहान आहे, तर बाळाकडे लक्ष दे जरा. आणि वातावरणच कसं आहे तिला तरी म्हणून काय फायदा. सर्दी तापीचं सध्या सीझन चालू आहे, म्हणजे सीझन म्हणलं तर चालतं, कारण की सगळे साथ चालू आहे. आमच्या घरी सुद्धा साथ चालू आहे. बेटा खाली जा आणि आजीने म्हणून गॅस बंद कर म्हणून. तर साथ चालू आहे सगळीकडं समजा तापीची. आणि आमच्याकडे ताप बी आहे आणि टायफॉईड सुद्धा साथ चालू आहे. म्हणजे आमच्या इथं खूप लेकर पडेल आजारी. आणि मला तसंच वाटत होतं की थोडं राणीचं सोनूचं जरा चेहरा उतरली वाटायला लागला, तर तिला मी औषध गोळ्या देऊन देईन, कारण की कसं एका लेकराच्या दुसऱ्या लेकराला येतच. आणि ऋतिकाला सुद्धा ताप आलेली होती ना म्हणून. तर बघू शकता तुम्ही, ट्युशनहून आली, केस बघत झाले, वलीहून आलेली होती आज. वली झाली की आणि पाणीसुद्धा आमच्याकडे खूप चालू आहे. तर आता वाटच पाणी चालू आहे गणपती बाप्पा कधी येतील म्हणून. आणि आपल्या ओम भाईला तर काही फरक नाही पडत की मुलगा हो की मुलगी हो, त्याला दोन्ही सारखेच आहे. आणि तो मला दुसरी मला मुलगीच पाहिजे. पण मला माहिती आहे त्याचं स्वप्न काही पुरं होणार नाही या बारचीनं, तिला मुलगाच होणार आहे असं तरी माझं म्हणणं आलं. आणि तुमच्या दाजीने हा प्रश्न काऊन विचारला, तर ते सुद्धा राहील, त्यांनी सुद्धा कोमलचा अंदाज बघितला म्हणून. आमच्या घरी सुद्धा आलती की ती तेव्हा सुद्धा ते म्हणे की मी चिकनची भाजी केली तर तिनं खाल्ली नव्हती. तेव्हाच ते म्हणे की कोमलले वास येतं वाटतं म्हणे, म्हणजे ती थांबलीच नव्हती स्वयंपाकाच्या बाबतीत, तिकडे चालली गेली ती. तर त्यांना तसं वाटतच जाय. तर बघू शकता वातावरण किती मस्त होईल आमच्या इकडे सुद्धा. आणि आभाळ सुद्धा भरपूर येले. आता ते वावरातून आले, त्यांचे कपडे पडले कपडे धुतले, बाकी वरण टाकले शिजायले, कणिक सुद्धा भिजवेले. फक्त आता वरणामध्ये थोडासा म्हणजे फोडणीचं वरण करण्यात फोडणी द्यायची राहिले. आणि वरण झालेलं आपलं, त्यांच्यासाठी एखादी भाकर करणं पडेल. सोनच्या पप्पासाठी त्यांना वरणासुद्धा भाकर पाहिजे. आणि दुसरं काही नाही, व्हिडिओमध्ये हेच होतं की बा मला भाषी होणार आहे की भाषा होणार आहे. आणि तुम्ही खूप जणांना कमेंट केल्या की ताई तुम्ही माहेरी जाऊ नका, कारण की आपल्या सानूचं 10वीचं वर्ष आहे. तर मला सुद्धा माहिती 10वीचं वर्ष आहे, पण तिला निदान 2 दिवस तर तिचे काढून देणं पडेल मला. रोहिणीचे कोमलचे 2 दिवस का व्हायला तिचे काढून देणं पडेल. बाकी दुसरं काही नाही, व्हिडिओमध्ये हेच होतं आज. आणि खरंच मला माहिती आहे तुम्ही सगळेजण काळजी करता सानूची, तर सगळ्यांना थँक्यू अजून एकदा. बाकी हेच सांगणं होतं मला की आपल्या कोमलला मुलगाच होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या सगळ्यांचं मला खूप जणांचे कमेंट वाचले मी मुंबई, याच्यामध्ये सगळे म्हणत होते की मुलगाच होणार आहे, मुलगाच होणार आहे. हो, मला सुद्धा माहिती कोमलला मुलगाच होणार आहे. आणि तिचे लक्षण पाहून तसं वाटतं ना. आणि कसं जेव्हा तिला मुलगी होती की तेव्हाच तिचं पोट समजा गोल होतं आणि आता थोडंफार वेगळं वाटतं, म्हणून असं वाटतं की तिला मुलगाच होईल असं माझा अंदाज आहे. घरगुती प्रकार म्हणजे मला असं वाटतंय, बरं नक्की नाही सांगत मी, पण असं वाटतं की होईनच तिला मुलगा, कारण तिचे खाया प्यायचे लक्षण जरा अलगच आहे. म्हणजे तोंडाला चवच नाही आहे पहिली गोष्ट, म्हणजे तिला गोडच आवडतं खायले. आणि तिला मेन म्हणजे काळा चहा प्या वाटतो, आणि पेढा खा वाटतो, शिरा खा वाटतो, गडीत लापशी खा वाटती, असंच आहे. नाही तर परिचक्त तिने काही एवढं काय म्हणलं नाही, परिचक्त काही बी खात होती आणि तिला काही बी आवडतच जा. आणि सगळ्यात जास्त आवडतीचा पदार्थ होता पाणीपुरी. तिला परिचक्त खूप तिला पाणीपुरी खाल्ली होती, तिला खूप पाणीपुरी आणि ते कोणचा माझा म्हणतात ते प्यायला आवडतच जा तिले. हे 2 वस्तू म्हणजे मी 2 महिन्याला की 2 गोष्टीच्यावर जास्त निर्णय केला की बाबा तिला हे जास्त आवडतं, पाणीपुरी आणि ते माझा प्यायला कोणचा माझा मला काही माहित नाही. आणि मी पेत बी नाही, मला आवडत बी नाही काय नाही, पण तिला ते 2 गोष्टी आवडत जा. म्हणजे जेव्हा तिचं पोट दुखून चालू होतं तिच्या फोनावर मी बोलले होते, ती काय म्हणली मला 11 वाजता फोन आला तिचा मला, ती मला म्हणते ताई मी माझा प्यायला लागले म्हणे, चक्कर मारू आलं म्हणे आम्ही आणि माझा प्यायला लागलो. आणि त्याच्यानंतर 11 वाजता बोललो आम्ही आणि मग सकाळी आम्हाला 9 वाजता फोनच आला की दाखवत नेलं म्हणून. मला पाय ओ माय ह्या परीने तिला माझं पिऊ बी दिला नाही, पचला बी नाही. तर असं काय झालेलं आहे. तर चला आता काय जास्त दिवस नाही राहिले, आपलं वाटच पाहिजे आपण दुसरं काय करू शकतो. तर बघू आता आपण
काय होतं काय नाही तर चला मग व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढाच करणार. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन क्रिएशन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा तर रुद्र कसं वर चढायला पाहू देवर ते काढून पडतील ते. तर ऋतू बघा खूपच भटका झालेला, ऋतू ऐकत नाही. तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र.